श्री स्वामी समर्थ. उद्या रविवार कामदा एकादशी आलेली आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि पहिलीच एकादशी आलेली आहे. सुंदर दिवस आहे. लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करा. देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करा किंवा साधं पाणी जरी घेतलं त्यात थोडीशी हळद टाका आणि त्या हळद मिश्रित पाण्याने भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. विठू माऊलीची मूर्ती असेल, रुक्मिणी मातेची मूर्ती असेल, जेवढी तुमच्याकडं तुळस असेल ना, पूजा सेवा करून झाल्यावर, अभिषेक करून झाल्यावर उजव्या हातात तुळशीचं पान घ्या. 21 वेळा भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जपा आणि तुळस बाळकृष्णांना विठू माऊलीला अर्पण करायची आहे. तुळशी मातेची सुद्धा घरात अंगणात तुळस असेलच, नसेल लावून द्या एखादं रोप महिलांनो. आणि तुळशीला सुद्धा हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. चिमूटभर हळद उजव्या हातात घ्यायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 21 वेळा मंत्र जपा. सकाळीच ही सेवा करायची आहे. तर हा मंत्र जपल्यानंतर चुटकीभर हळद आपण तुळशीला अर्पण करायची आहे. पाणी अर्पण करा. थोडंसं दूध अर्पण केलं चालेल. एक तुपाचा दिवा सकाळीही लावा तुळशीजवळ आणि संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे. आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा तेलाचा किंवा तुपाचा लावून ठेवायचा आहे. त्या दिव्यात सुद्धा एक कापराचा तुकडा चिमूटभर हळद टाकून द्या. बघा, हळदीचे हे उपाय जेव्हा आपण एकादशीला करतो ना, तर खूप शुभ ठरत असतात. घरातली कामं, रखडलेली कामंसुद्धा मार्गी लागतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंची जेव्हा सेवा होते ना अशा शुभ तिथींना, त्या घरात माता लक्ष्मी कायम अखंड स्वरूपात, आनंदी प्रसन्न स्वरूपात वास करत असते. म्हणून हे उपाय उद्या कामदा एकादशीला जरूर करायचे आहे.